अतः श्री साई सच्चरित अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण. झाले देवता कुलगुरुवंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभो. अधिकार अनुबंध दिग्दर्शन अतिसंकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे विण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम आश्चर्य परमग्रा समजता. ऐशा साईच्या गादलीला श्रवण करिता आनंद झाला. तोसी या काव्यरूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपुर. म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद. होतील ते भक्तासी बोधप्रद पापापनोद होईल. तदर्थ हे साईचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र. आरंभिले हे कथासत्र यपरत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपापात्र तया न विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतया लागी व्हावे जी या आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात. त्यांचे न मज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू. जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग. त्याम्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे. तेथ मी संतासी काय वानावे हे मज ठावे आधीच. सप्तसागरीचे पाणी तयाचीही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी परिण आयानी संत येती. जाणे मनी मी एक पामर परिबाबाचा प्रताप अनिवार. पाहुनी उठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे. जय जय आजी साईराया दीन दुबळ्यांची या विसाविया. अगाधन वर्णावे तुझी माया करी कृपाया दासावरी. लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस. होऊ न देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्रे जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती. मग मी का माझी आहे मनीही स्फूर्ती. चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती निज कार्यपूर्ती ती जाणे. भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवूनी घेती. भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संताची. सारांश हा साई स्वये करावी निज चरित्र मज मूर्खा करवी. तेणेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे. साधू संत अथवा श्री हरी कोणतेही धरुनी निज करी. आपुली कथा आपण करी निज करशिरी ठेवुनी. जैसी शके 1700 साली मैपतीसी बुद्धी स्फुरली. साधू संता ही सेवा घेतली चरित्रे लिहविली त्याग करवी. तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत हे 4 जैसे मैपती रचित दासगणुकृत 2 तसे. एकाचे नाम भक्त लीलामृत दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृत तांत श्री साईचे मधुर चरित आहे वर्णिले अध्याय त्रित. श्रोती ते तेथ वाचावे तैशीच गोड ज्ञानकथा. कथिती साई एका भक्ता ती वाचावी संत कथामृता. अध्याय 57 पहा. शिवाय साईची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला.
अनुभवपूर्वक निमवी जनाला अभंग पदाला गाऊन. यांतची एक बाबाचे लेकरू जेत्रशित चकोर अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडिभरू. श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूंची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता. लीला परिसता बाबाची तैसेची गुर्जर जनाकरिता. भक्त अमिदास भवानी मेथा यांनी काही चमत्कार कथा. अति प्रेमळता लिहिल्याती. शिवाय काही सद्भक्ता शिरोमणी. साई प्रभा हे नाव ठेवूनी प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी. कथा श्रेणी बाबाच्या ऐसे ऐशिया कथा असता. या ग्रंथाची काय आवश्यकता. शंका येईल श्रोतया चित्ता. निराकारणात आकर्णिजे साई चरित्र महासागर. अनंत अपार रत्नाकर. मी टिटवी तोरिता करणार. घडणार हे कैसेनी तैसे साईचे चरित्र गहन. अशक्य कधीही सांग वर्णन. म्हणून करवेल ते कथन. तेनेसी समाधान मानावे. अपार साईच्या अपूर्व कथा. शांतिदायक भगवत श्रोतया देतील श्रवणोल्लासता. चित्तस्थिरता निजभक्ता. कथा बदले परोपरीचा. व्यावहारिक उपदेशाचा तैशाची सर्वाच्या अनुभवाच्या. वर्माचा निजकर्माच्या अपौरुषेय श्रुती विख्यात. जैसा असंख्य आख्यायिका विश्रुत. तैशाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान. इतर सुखे त्रना समान. विरोनी जाय भूकतहान. समाधान अंतरी कोणासी व्हावी. ब्रह्मसायुज्यता. अष्टांग योग प्रावीण्यता. समाधी सुख निर्भरता. होईल कथा परिसता. या श्रवणार्थीयांचे कर्मपाश तोडून टाकीती या कथा अशेष. बुद्धीसी देती सुप्रकाश. निर्विशेष सुख सकला. तेने मज स्फुरली वासना. ऐशा संग्रहा कथा नाना. ओवून करावे माला ग्रंथना. हिची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे. तत्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा एकता सादरे. भावार्थी उतरेल भवभार. माझी करोनी आलेखणी. बाबाची गिरवितील माझी पाणी माझा पाणी. मी तो केवळ निमित्ताला धनी. अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबाची लीला. पाहोनी लागला मनासी चाळा. बाबाच्या गोष्टी कराव्या गोळा. भोळ्या प्रेमळा कारणे होऊन या प्रत्यक्ष दर्शन. निवाले नाही तजाचे नयन. तयासी बाबाचे महात्म्य श्रवण. पुण्य पावन घडावे कोणा सौभाग्याची मना. वाचाव याची होईल कामना. परमानंद होईल मना. समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती. माधवरावाचे कानावरती. घातली परी संशक चित्ती. कैसे मज प्रति साधे हे. वयासी उलटली वर्षे 60. बुद्धीही नाट वाहे सुनाट. अशक्तपणे राहील खटकपट. उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ. साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल ती निरर्थ. एकदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती. वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशीलने शांती. मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार. स्वानुभूतीचे अधिष्ठानावर. बाबा उद्गारले वारंवार. श्रोतया सादर करावे. बहुत बदले ज्ञानकथा. अनेका लाविले भजनपंथा. तयाचा संग्रह करावा पुरता. होईल गाथा साईचा. त्या त्या कथा जे सांगती. सादर मने जे जे ऐकिती. उभयांचे मनासी विश्रांती. पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखीच्या कथा. भक्त विसरतील देहव्यथा. तयाचे ध्यान मनन करिता. भवनिर्मुक्तदा आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता. अमृता परिसरसभरिता. परमानंद दाटेल परिसता. काय मधुरता वानुमी. ऐशिया कथा जो अदांबिकता. आढळेल मजगाता वर्णिता. वाटे तया पदर जदुळी लोळता. मोक्ष हाता.
येईल. तयाच्या गोष्टीची अलौकिक मांडण, तैशीच शब्द शब्दाची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतगण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकाव्या कान, किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊन या उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरुमावली माझी जननी, कथिती तियेच्या कथा ज्या जनी. ऐकी जेती वदनोवदनी, सादर श्रवणी साठवू. त्याची वारंवार आठवू. साठवतील तितुक्या साठवू, प्रेमबंधनी त्या गाठवू. मग लुटवू परस्पर, यात माझे काहीची नाही. साईनाथाची प्रेरणा ही, ते जैसे वदवतील काही. तैसे ते पाही मी वदे हाही अहंकार. साईची स्वये सूत्रधार, तोची वाचेचा प्रवर्तविणार. तरी ते वदणार मी कोण, मी पणा समर्पिता पायावर. सौख्य लादेल परंपार, सकळ सुखाचा संसार. अहंकार गेलिया ही वृत्ती उठाया अवसर. बाबासी विचारू नाही धीर, आले माधवराव पायरीवर. तयाचे कानावर घातली तेची वेळी माधवरावानी. नाही तेथे दुसरे कोणी, ऐसाची प्रसंग साधुनी. बाबा लागुनी पुसियले, बाबा हे अण्णासाहेब म्हणती. आपुले चरित्र यथामती, लिहावे ऐसे येते चित्ती. आपुली अनुमती असलिया, मी तो केवळ भिकारी. फिरतो भिक्षेसी दारोदारी, ओली कोरडी भाजी भाकरी. खाऊनी गुजरी काळ मी, त्या माझी कथा कशाला. कारण होईल उपहासाला, ऐसे ने म्हणा ना या हिरियाला. कोंदणी जडविला पाहिजे, असो आपुली अनुज्ञा काय. लिहितील आपण असल्या सहाय, किंवा लिहतील आपुलेची पाय. दूर उपाय दवडुनी, असता संताची आशीर्वचने. तेची उपक्रम ग्रंथ रचने, विना आपुल्या कृपावलोकने. निर्विघ्न लेखन चालेना, जाणोनी माझी या मनोगता. कृपा उपचली साई समर्था, म्हणती लासील मनोरथा. पायी म्या माथा ठेविला, दिदला मज उदीचा प्रसाद. मस्तकी ठेविला हस्तवरद, साई सकल धर्म विशारद. भवापनोद भक्ताचा ऐकोनी माधवरावाची प्रार्थना. साईसी आली माझी करुणा, अधीर मनाच्या सांत्वना. धैर्य प्रधाना आदरिले, भावार्थ जाणूनी माझे मनीच्या. अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा, कथावर्तादी अनुभवाचा. संग्रह साचा करावा, दफ्तर ठेवा बरे आहे. त्याला माझे पूर्ण सहाये, तो तर केवळ निमित्त पाहे. लिहावे माझे मीची की, माझी कथा मीच करावी. भक्तेच्या मीच पुरवावी. तयाने अहंवृत्ती जिरवावी, निर्वावी ती मम पदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी, तया मी पूर्ण सहाय्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी, तया घरी राबे मी. अहंवृत्ती जेव्हा मुरे, तेव्हा तयाचा ठावई नुरे. मीच मग मीपणे संचरे, माझ्याची करी लिहीन मी. या ए बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्याचे त्यानेची ते संपादिले, त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा, घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी. करिता माझ्या कथाचे श्रवण, तयाचे कीर्तन आणि चिंतन. होईल मद्भक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे. जेते भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित. ये अर्थी न व्हावे शंकित, इतरत्र प्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसती, निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता, सुखावस्था लाधेल. भक्तासी निजरूप ज्ञान, जीव शिवा समाधान. लक्षेल लक्ष निर्गुण, चैतन्य घन प्रकटेल. ऐसे या मतकथाचे विंदान, याहुनी काय पाहिजे आन. हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वाद अवादीची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वैत शुद्धी, सदा दुर्बुद्धी कुतर्की. तोन आत्मज्ञानासी पात्र,
तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह परत्र, असुख सर्वत्र सर्वदा, नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास, नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दाचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन, झाली आठवण तयाची मागा प्रथमोऽध्याय संपता, वचन दिधलेसी की श्रोता, हे मांड नामकरणव्यथा कथा आधी समजता सांगेन, कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्तायुक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकथा साईची, पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान ते कथा, आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हे माडपंत विरचित, ऐसे जे प्रति अध्यायाती श्रुत, ते हे पंत कोण की सहज शंका श्रोतया मना, करावया तज्जिज्ञासा शमना, कैसे आरंभ या नामकरणा, व्हावे या श्रवणा सादर, जन्मादारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देह संबंधी, त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध तत्संबंधी, अल्पकथा श्रोता परिसिजे सादर चिंता, हे माडपंत नामकरणता, प्रसंगोपतपातता प्रकटेल, आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसा चिटवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शहाणाविणेचा गरिमा, वाद कर्म प्रवृत्त परिप्राक्त नरेशा सबळ, तेनेची साईचे चरण कमळ, दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ, हातो निश्चळ वादनिष्ठ, काका साहेब भक्त प्रवर, नाना साहेब चांदोरकर, यासी ऋणानुबंध नसता जर, कोठून जाणार शिर्डी सहा, काका साहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाणे निश्चित ठरले, जावयाचे दिवशीच बदलले, मनते फिरले अवचित, याचा एक परममित्र, तो लुब्धानुग्रह गुरुपुत्र, असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला, तयाचा एकुलता एक सुत, शरीरे सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध शवेच्या स्थानात ज्वराक्रांत झाला, केले सकळ उपाया मानवी, जाहळे दोरे उतारे दैवी, गुरु आणुनी सन्निध बैसवी, अखेर फसवी सुत त्याचे, प्रसंग पाहुनी ऐसा विकट, निवारावया दुर्धर संकट, गुरुसी बसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट झाले, ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचा कलत्र, प्राणी मात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार, कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चित्ता, हीच काया गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना, प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शिथिलता, प्राप्त झाली या माझ्या चित्ता, पडला मोडता गमनात, किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच न्यालाभ गुरुचे संगती, गुरु काय करीती कर्मासी, असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वाहिले, मग ते गुरुविण काय की अडले, जाणे ठेल शिर्डीचे, किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्याचा आडा कळेना, जैसे जैसे अदृढ घडे, ते ते भोगू सुख वा साकडे, काय जाऊन या गुरुच्याकडे, जरी होणार पुढे चालेना, जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत, होणार पुढे काही न चालत, नेले मज खेचित शिर्डीसी, नाना साहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी विळभरी बैसले, मध्यंतरी एक तास, गाडी वसईची यावयास, वाटले हा अवकाश, लावू की कामास एखादिया, झाली मात्र ऐसे स्फूर्ती, तोची आली दादरावरती, गाडी एक केवळ बांधण्यापुरती, ते मग बैसती ती येता गाडी निजस्थानी, निरोप आला मज लागुनी, मग मी भेट घेता तक्षणी,
चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिरडी गमना. दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिंती मन का नाही. पाहुनी नानाची आतुरता, मीही शरमलो आपुले चित्ता. परिमनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली. त्यावरी मग नानाचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध. परिसता शिर्डी गमनेच्छोधोध, अति मोदप्रद झाला. तत्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानाने केले प्रयाण. मग मीही मागे परतून ठेविले प्रस्थान मूर्ती. मग सर्व समान आवरुनी, सर्व निरावा निरव करुनी. तेची दिवशी अस्तमानी शिर्डी लागुनी निघालो. सायंकाळ पाठील मेल, दादरावर उभी राहील. जाणून दादराचेच भरले हंशील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊनी बसता, बांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता, अति चपळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत, तोच आरंभी कार्यविघात. प्रथमाग्रासी मक्षिकापात, तैसा डोकावत होत की. सर्वे पाहुनी सर्व समान, यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन, मेल साधीन मन माडसी. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर. मेलन तेथे थांबणार, बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरावर मिळती ना. नकळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या ते. परिते दिवशी प्रयाणयोग, साधवा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग घडला, मनाजोग अवचिता. तिकडे भाऊ साहेब दीक्षित, होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9:10 आत, झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910, वर्तमान हे घडले पहा. एक साठ्याचाच वाडा तेव्हा होता राहावयासी उतरूस. टांग्यातून उतरल्यावरी, दर्शनोत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरणवंदिन शिरी, आनंदलहरी उसळल्या. इतक्यात साईचे परमभक्त, तात्या साहेब नूलकर विख्यात. मशिदूतीने आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी, वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटेसी, मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान, बाबा जो येताती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन, स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकूनी घाई धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी, आनंदन माई मनात. नाना साहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले, साफल्य झाले नयनाचे. कधी ऐकिली नाही देखली, मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईच्या चरणस्पर्श, पावलो जो परामर्श. तोची या जीवासा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथुनी. ज्याचेनी लाधलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयाचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी. ज्याचेनी पावलो परमार्थाते, तेची की खरे आप्त भ्राते. सोयरे नाही तया परते, ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयाचा उपकार, करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडून कर, चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला, माझी या मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई, दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई, वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पाप संचय, कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद अक्षय, करीतील पाय साईचे. भाग्ये लाधलो चरणमानस, वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतस, परमहंस सद्योगी. पाप ताप दैन्या विनाशी, ऐसिया साईच्या दर्शनेसी. पुनीता आज जाहलो
मी बहुवसी पुण्यराशी समागमे पूर्वीला कित्येक जन्माच्या पुण्यगाठी तीही साई महाराज भेटी हा साई एक मिनलिया दृष्टी सकळ दृष्टी साई रूप येताची शिर्डीसी प्रथम दिवशी बाळासाहेब भाट्यापाशी आरंभ झाला वादासी गुरु कशासी व्हावा की बुडवून आपुली स्वतंत्रता ओढून घ्यावी का परतंत्रता जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची याचे त्यानेची केले पाहिजे न करीत्यासी गुरुने काय कीजे न हलविता हात पाय जो निजे तयासी दिजे काय कवणे हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला अंगी दुर्धर देहाभिमान तेनेच वादवादीचे जनन अहंभावाची ही खूण नाही त्या विणवाद लागी वादजगी प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत गुर्वानुग्रहाव्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ जो दैव थोर की कर्तव्य थोर वाद चालला हा घनघोर केवळ दैवावर टाकून भार काय होणार मी म्हणे तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार होशमान नाही टळणार मी म्हणणार भागले दैवापुढे कोण जाई एक करिता एक होई ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना मी म्हणे हो म्हणता कैसे हे करील त्यांचेच सर्व आहे आळशा परी बैसून राहे दैवस आहे कैसे ते उद्धरेदात्मनात्मानं गरजे स्वये स्मृतिवचन त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य हे ज्याचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मागे आपण असल्या विण जागे गुरुने भागे कैसेनी आपुली सद्विचार बुद्धी आपुले साधन चित्तशुद्धी ते जुगारुनी जो कुबुद्धी गुरु काय सिद्धी देईन त्या या वादाचा अंत नाही निष्पन्न काही जाहले नाही चित्त स्वास्थ्यास अंतरलो पाही हेची कमाई म्या केली ऐसा वाद घालिता कोणीही ना तिळभर थकता ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत बाबा काका साहेब बाप्रत परिसा पुसत काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत काय म्हणाले हे माडपंत माझ्याकडे पाहत बोलले वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत बाबासी कळले कैसे हे व्रत आश्चर्यचकित मी मनी असो ऐसा मी वाग्बाण हत जाहलो निशब्द लज्जा मनत पाहिल्याच भेटीस की हे अनुचित घडले अविहित मज करवी हे माडपंत नामकरण प्रातःकालीचा वाद या कारण तेनेची बाबासी हे माड स्मरण मनी मी खूण बांधिली देवगिरीचे राजे यादव हेची ते दौलताबाजीचे या जाधव 13वे शतकी राजवैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती पुतण्यात याचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला तोही यदुवंश चूडामणी रामराज राजाग्रणी मंत्री या उभयताचा बहुगुणी सर्वलक्षणी हेमाद्री तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मवृंदार्थ परम उदार आचर व्यवस्था सांगतवार आरंभी रचनार हेमाद्री व्रतदान तीर्थ मोक्षखाणी नामे चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ रचिला हेमाद्रीनी विख्यात करणी तयाची गिरवाण भाषेत हेमाद्री पंत तोची प्राकृती हेमाडपंत उत्सद्धी राजकरण निष्णात होता विख्यात ते काळी परितो वत्स मी भारद्वाज गोत्री तो पंचमी 3 प्रवरी तो यजुर्मी ऋग्वेदाधिकारी तो धर्मशास्त्री मी मूढ तो माध्यन दिन मी शाकल तो धर्मज्ञ मी भाष्कल तो पंडित मी मूर्ख अकुशल कामज पोकळ ही पदवी तो राजकारण धुरंधर मत्सदी
मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राजप्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मज न करवे. तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबाज्ञ, तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ. मी अल्पप्रज्ञ हा ऐसा, तयाचा लेखन कल्पतरू. नाना चित्रकाव्याचा हा करू, मी हे ऐसे बाबाचे लेकरू. येईना करू ओवीही. गोरा चोखा सावंता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी. भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आली एकाळी. पंडित बोपदेव विद्वन्मणी, चमके जयाचे सभांगणी. तेथेच हे माडपंत राजकारणी, ख्याती गणी जयाची तेथुनी पुढे. उत्तरेहुनी उतरल्या या देशी फौजा यावनी. जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळल्या. उगाच नाया पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान. वादावादीवरी हा बागबाण, अभिमान खंडन व्हावया. होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्य ते विण जो बरळे. तया माझिये उघडिले डोळे, घालूनी वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण. प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते म्या भूषण मानिले. की यातून मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण. स्पर्शो न मज एकही क्षण, परम अकल्याणकारी ते. गळूनी जावा वादाभिमान, एकदर्थ हे अभिधान. जेणे आमरण रहावे भान, नित्य निरभिमान असावे. राम दाशरथी देव अवतारी, पूर्णज्ञानी विश्वासी तारी. अखिल ऋषिगण मानस विहारी, चरणधरी वसिष्ठाचे. कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तयासई गुरु करणे पडे. सांदीपनीच्या ग्रही लाकडे, सोसुनी साकडे वाहिली. तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ. गुरुविन ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी. नुसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळबरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा, येरीती या नाम गौरवा. प्रेमपुर सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आधरिले. आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक. वादप्रवाद निवर्तक, सर्वासही बोधक समसाम्य. असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध न दर्शन. ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले. पुरे आता या अध्याया विस्तार, हे माड साई चरणी सादर. पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावे जी. साईची आपुले सुखसंपत्ती, साईचा आपुली सुखसंविती. साईचा आपुली परमनिवृत्ती, अंतिमगती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे. तेनेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरजिते. श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरण नाम. द्वितीयोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.